मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. 77 वर्षानंतर प्रथमच आपल्या राज्यानं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय. शिवपाणंद शेत रस्ते खुले करण्याचा निर्णय शासनानं प्रत्यक्षात उतरवला आहे. हे केवळ प्रशासनाचं काम नाही, हे आपल्या पिढ्यानपिढ्याच्या अश्रूंनी, संघर्षानं आणि विश्वासानं घडवलेलं युग परिवर्तन आहे. आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते मोकळे होत आहेत. महसूल यंत्रणा मैदानात उतरली आहे. तहसील स्तरावरती कारवाई सुरू आहे. अजून सर्व रस्ते एकाच वेळी मोकळे झालेले नाहीयेत, पण पहिल्या टप्प्यातच बऱ्यापैकी यश मिळालंय. हेच दाखवते की समन्वयाचा मार्ग योग्य दिशेनं चालू आहे. ही चळवळ आपल्या मातीतल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काची आहे. शिवपाणंद योजना ही शेत रस्त्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे. यामध्ये संयम, सातत्य, यश हे शिवपानंदचं ब्रीदवाक्य व्हावं आणि एकीचं बळ मिळते फळ. हेच अनुभव वाहेगाव साळे येथील शेतकऱ्यांनी अनुभवले आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी एकत्रित शेत रस्ता खुला करण्यासाठी शासन स्तरावरती प्रयत्न केलेत. त्यामध्ये निश्चितच वाहेगाव साळ येथील शेतकऱ्यांना यश आलं आहे. आपली भांडणं आपापसामध्ये मिटवून तहसीलदार तसेच मंडल अधिकारी आणि तलाठी यांना सहकार्य करून शेतरस्ता खुला करून घेऊन येथील शेतकऱ्यांनी एक आदर्श आपल्या चांदवड तालुक्यासाठी निर्माण केला. तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश शिरसाट, ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र गुंजाळ, महसूल सेवक गायत्री न्याहारकर आणि चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वळजे तसेच पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, महिला पोलीस कमल अहिरे मॅडम तसेच वाहेगाव साळ गावाचे पोलीस पाटील दीपक खैरे, सरपंच सविता खैरे आणि ग्रामस्थ तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर तसेच जगन्नाथ शिंदे, अप्पा रसाळ, पोपट शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह वाहेगाव साळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही वाहेगाव साळे येथील शेतकरी आमच्या शेतात जाण्यासाठीच्या रस्त्याचा वहिवाट केस आम्ही तहसीलदार साहेबांकडे दाखल केलेला होता. तहसीलदार साहेबांनी दिलेल्या निकालाप्रमाणे आज आमचं या ठिकाणी रस्त्याचा वहिवाट खुला होत आहे. त्याचा आम्हाला म्हणजे सर्वस्वी फायदा होणार आहे. आमच्या शेतांना जे इथून मागे जाण्यासाठीच्या अडीअडचणी होत्या ते या माध्यमातून पूर्णपणे निराकरण त्या समस्यांचं होणार आहे. आम्ही या निमित्तानं तहसीलदार साहेबांचे व प्रशासनाचे आभार मानतो की या स्तरावर या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्या अडचणींना प्रशासनानं मार्ग काढून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. आज या ठिकाणी जे रस्त्याचं म्हणजे पूर्ण मोकळा करण्यात येत आहे, काय सांगाल? आज वाहेगाव साळ येथे मुख्यमंत्री शिवपानंद रस्ते खुले करण्याच्या मोहिमेअंतर्गत आज वाहेगाव साळ येथील पहिला रस्ता खुला होतोय आणि ज्या लोकांना रस्त्याची अडचण होती त्यांनी तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला होता. माननीय तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून आणि पूर्ण अभ्यास करून आणि दोन्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दोन्ही शेतकऱ्यांच्या संमतीने आज हा शिवपानंद रस्ता खुला होतोय. आणि असेच जर रस्ते खुले होत राहिले तर माझ्या वाहेगाव साळ गावामध्ये नक्कीच सर्व शेतकऱ्यांची सोय होईल आणि सरकारने जी योजना आणली आहे त्या योजनेचं आम्ही ग्रामस्थ सर्व स्वागत करतो आणि इथून पुढेही सर्व शेतकरी वर्ग असेच शिवपानंद रस्ते खुले करून शेतकऱ्यांचा शेतमाल आणि येण्या जाण्यासाठी जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी मदत करतील अशी मी पोलीस पाटील म्हणून अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रशासनाचे माननीय तहसीलदार साहेबांचे आणि दोन्ही शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. ठिकाणी काम चालू आहे, काय सांगाल? आमच्या गावातील शेतपानंद रस्ते पंधरवाडा योजनेअंतर्गत बरं का आम्ही या रस्त्याची मागणी केली होती तहसीलदार साहेबांकडं आणि दोन्ही शेतकरी दोन्ही बाजूचे एकत्रित येऊन बरं का पहिला रस्ता खुला केला आम्ही बरं का. त्याबद्दल मनापासून दोघांचे बी आभार. पोलीस पाटील, आमचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, सोसायटी या सर्वांनी मध्यस्थी करून एकमताने एक विचार करून हा रस्ता आम्ही खुला केला. त्याबद्दल सर्वांचे आभार.